नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतो एकदम खुसखुशीत अशी चकली। ही चकली तुम्ही कधीही बनवू शकता। बाजारातून आणण्यापेक्षा अशा चकल्या घरीच बनवून ठेवला तर खूपच छान होतात किंवा दिवाळीसाठी सुद्धा बनवू शकता। त्यासाठी इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। कुकरच्या भांड्यामध्ये आपण घेतोय कारण हे सगळं पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून ह्याला छान वाफवून घेणार आहे। तर इथे मी व्यवस्थित आधी मिक्स करून घेते पीठ। तांदळाचं पीठ घातल्यामुळे चकली छान कुरकुरीत होणार आहे आणि आपण इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर गव्हाचं पीठ वापरून कधीही आपण ही चकली बनवू शकतो। तर आता इथे मी इडलीचं भांडं घेतले, तुम्ही कुठलंही स्टीमर वापरू शकता। त्यामध्ये एक लिंबाची फोड घातली आहे म्हणजेच भांडं काळं पडू नये यासाठी। त्यावरती मी इडलीचं जे भांडं साचा आहे तो उलटा करून घातला आणि त्याच्यावरती हा कुकरचा डबा ठेवलाय। आता ह्यावरती ना मी एक रुमाल घालते, सुका रुमाल असा घडी घालून ठेवलेला आहे। तुम्ही बांधून सुद्धा घेऊ शकता रबरने किंवा दोरीने। मी असा अलगट ठेवलाय आणि हे इडलीचं जे भांडं आहे ते बंद करून घेते। तर आता इडलीचं भांडं गॅसवर ठेवून 15 ते 20 मिनिटं छान हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। पीठ वाफवल्यामुळे काय होणार आहे, चकली जी आहे ना ती आपली छान खुसखुशीत होणार आहे। तर ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही। पीठ चांगलं वाफवून घ्यायचं। रुमाल यासाठी घालायचा कारण जे वाफेचं जे पाणी आहे ना ते डायरेक्ट आपल्या पिठावर पडू नये आणि त्याचे गोळे होऊ नयेत, त्यासाठी आपल्याला वर रुमालाने झाकून घ्यायचं आहे। तर आता बघा हे पीठ जे आहे ते व्यवस्थित छान वाफलेलं आहे। तर आता हे सगळं जे पीठ आहे ते आपण चाळणीवर घालून चाळून घेणार आहोत। म्हणजे गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या आहेत आणि एकदम छान फाईन असं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे बघा मी चाळणीमध्ये हे सगळं पीठ थोडं थोडं करून चाळून घेणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर इथे आता पिठामध्ये मी लाल तिखट, ओवा, थोडीशी हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता मी इथे घालणार आहे सफेद तीळ, 2 चमचे एवढे सफेद तीळ घेतले। सफेद तिळाने आपली चकली जी आहे ती दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे। पीठ आहे ना ते आपल्याला सैलसर नाही करायचं आहे, घट्टसर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी थोडं थोडं पाणी ॲड केलं आणि पीठ व्यवस्थित असं मळून घेते। खूप पाणी एकदाच घातलं तर मग पीठ जे आहे ते सैलसर होईल आणि मग तुम्हाला अजून पीठ ॲड करावं लागेल। त्यापेक्षा थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आणि हे पीठ जे आहे ते घट्टसर मळून घ्यायचं आहे। तर इथे बघा आता माझं पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि व्यवस्थित एकदम बऱ्यापैकी हे छान घट्ट आहे। पीठ ना जास्त नरम ठेवायचं नाही, नाहीतर मग चकली जी आहे ना ती पाडताना सुद्धा पटकन तुटली जाते आणि मग तेलामध्ये घातल्यावर तर इथे पिठाचे ना मी थोडं थोडं पोषण बाहेर झाल्यावर नरम जे आपलं जे चकलीचं भांडं आहे त्यामध्ये सुद्धा परत मळून घ्यायचं आणि चांगलं जास्त प्रेशर लागेल आणि पीठ जे आहे ते छान अजून मळलं जाईल। तर इथे ना मी थोडासा गोळा घेतलाय, तो व्यवस्थित मळून घेतलाय आणि आता जे चकलीचं भांडं आहे ते तयार करते। तर चकलीचा साचा आणि चकलीचं बघा चकलीचं जे भांडं असतं ते घेतलं इथे स्टारवालं आणि त्याच्यामध्ये आता मी हे बसवून घेते व्यवस्थित। चकलीच्या भांड्याला काही तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही। नॉर्मल मी हे जे भांडं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि आता हा चकलीच्या भांड्यामध्ये जेवढं पीठ आपल्याला आतमध्ये बसवता येईल तेवढं पीठ आपल्याला आतमध्ये भरून घ्यायचं आहे। चकलीचं भांडं नीट बंद करून आपल्याला चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत। तर इथे मी न्यूजपेपर घातलाय खालती आणि चकल्या ज्या आहेत त्या पाडून घेते। मला अशा मीडियम आकारामध्ये चकल्या करायच्या होत्या तर मी मीडियमच ठेवले। तुम्हाला छोटी मोठी ज्या साईजमध्ये करायची असेल चकली त्या साईजमध्ये करायची आणि त्याचं जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। तर बघा हे असं मस्त सर्कल करत करत मी चकल्या ज्या आहेत त्या पाडून घेते। अजिबात कुठेही मध्ये चकली तुटत नाहीये पाडताना। बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा चकली फिरवतो पाडतो तेव्हा ती अर्ध्यातूनच तुटून पडते। तर ही प्रोसेस अशी व्यवस्थित फॉलो केला तर अजिबात चकलीमध्ये कुठेच तुटणार नाही, व्यवस्थित आपल्याला चकल्या पाडता येतील आणि त्या चकल्या अतिशय सुंदर पडतात। तर आता मी अशाच सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या पाडून घेते। जेव्हा तुम्ही चकल्या करता तेव्हा कुठली पिठं वापरता किंवा कोणत्या पद्धतीने करता ते मला कमेंटमध्ये सांगा। किंवा काही जणांना चकल्या करताना बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा येतात, तर तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स येतात ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। म्हणजेच त्या कमेंट्सना मला रिप्लाय करता येईल आणि त्याचे सोल्युशन सुद्धा मी अपलोड करेन। तर हे बघा ह्या सगळ्या चकल्या पाडून झाल्यावरती तेल गरम करत ठेवलं। तेल ना चांगलं गरम करत ठेवायचं आणि ना स्लो गॅस करायचा, एकदम स्लो टू मीडियम हीटवरती ह्या चकल्या तळून घ्यायच्या। अजिबात घाई करायची नाही आणि हाय फ्लेमवर तर चकल्या अजिबात तळायच्या नाहीत। चकल्या हाय फ्लेमवर तळल्यामुळे काय होतं त्या पटकन अशा रंग तर
चेंज होतो त्याचा, पण ते आपण तळून झाल्यावरती थोड्या वेळाने आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा त्या काही वेळानंतर ना नरम पडू लागतात, कारण त्या आतपर्यंत छान फ्राय झालेल्या नसतात, त्या आतपर्यंत कुरकुरीत झालेल्या नसतात, त्यामुळे त्या लगेच नरम पडतात. तर कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं, आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरतीच ह्या चकल्या तळायच्यात. अजिबात घाई करायची नाही. एक 7 ते 8 मिनटं लागतात छान चकल्या तळायला. तर आता बघा मी छान घातलेल्या आहेत चकल्या आणि घातल्या पटकनच मी परतलेल्या नाही आहेत. थोडा सेट होऊ दिल्यात तेलामध्ये आणि नंतर मग छान अलटून पलटून थोडा रंग बदलेपर्यंत ह्यांना फ्राय करून घेतलं. तर बघा काय मस्त चकल्या तळून झालेल्या आहेत, दिसत आहेत ना एकदम सुंदर. तर अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा राऊंड तुम्हाला दाखवते करून. पांढरे तीळ घातल्यामुळे त्या अजूनच सुंदर दिसत आहेत. तर पुन्हा तेलामध्ये मी दुसऱ्या राऊंडच्या चकल्या घालते आणि सेम पद्धतीनेच ह्या चकल्या तळून घेणार आहेत. कुठेही मी चकल्या तळताना गॅसचा फ्लेम हाय करत नाहीये, कारण मला अजिबात घाई नाहीये चकल्या पटकन तळून घेण्याची. जेवढं ते आपण स्लो टू मिडियम हीटवरती छान तळून घेऊ तेवढ्या त्या जास्त काळ टिकणार आहेत आणि जास्त काळ कुरकुरीत सुद्धा राहणार आहेत. तर इथे माझ्या सगळ्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा ह्या चकल्या ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा.